श्री स्वामी समर्थ. तर ऐकूयात आपण स्वामींचे 10 विचार. हे विचार ऐकल्यानंतर तुमच्या जीवनात नक्कीच परिवर्तन घडेल. आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करावा, म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणारही नाही. नियत कितीही चांगली असू द्या, दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून फळ देतो. आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्यापर्यंत लागेल. ध्येय साधणे कितीही कठीण असो, जर मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही. जे कर्मच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात. त्यांच्याकडे तक्रारींचा कायम ढीग असतो. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. कोणाचीही सध्याची स्थिती बघून त्याची खिल्ली उडवू नये, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो सामान्य कोळशाला देखील हळूहळू हिरा बनवतो. कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. भलेही हसवता नाही आले तरी अश्रूंचे कारण तुम्ही बनू नका. जीवनात वेळ वाईट किंवा चांगली कशीही असो, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त आपले कोण आहे आणि परके कोण आहे याची ओळख करून देण्यासाठी वाईट व्यक्ती अनुभव देते आणि चांगली व्यक्ती साथ देते. किती दिवसांचे आयुष्य आहे, आजचे अस्तित्व उद्या नाही, म्हणून जगावे हसून खेळून, कारण ह्या जगात उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही. ओम श्री स्वामी समर्थ. 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 ओम श्री स्वामी समर्थ.